नाशिकमधील तृतीयपंथी समाज सुद्धा अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार आहे। किन्नर आखाड्याला राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। राममंदिर सोहळ्याच्या निमंत्रणासाठी नाशिक शहरातील विविध संस्थांच्या माध्यमातून अक्षता वाटप करण्यात येत आहे। त्या अक्षता वाटपात तृतीयपंथीयांनीही सहभाग घेतलाय। आता आपण नाशिकच्या किन्नर आखाड्यामध्ये आहोत आणि आपण बघतोय की अक्षता बनवण्याचं काम हे गेल्या 4 दिवसापासून इथे रात्रंदिवस सुरू आहे। आता ह्याच अक्षता स्थानिक नागरिकांच्या घराघरामध्ये पोहोचवलं जाणार आहे। अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं यासाठी निमंत्रण दिलं जाणार आहे। यामध्ये आमचा पण त्या लोकांनी आखाड्यामध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवून आणि आमचाही हातभार लागो किंवा आमच्याही हाताने काहीतरी हो, म्हणजे राम जन्मापासून राम जेव्हा जन्मले त्यांची जी बधाई होती त्यांच्या जन्माच्या वेळेस आमचे लोक होते। आमचं अस्तित्व आत्तापासूनच नाही, ते अनादिकालापासूनच आहे। तर त्याच्यामुळे आम्हालाही आमंत्रण मिळालेलं आहे आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आम्हाला। तुम्ही इथून कधी जाणार, किती जण जाणार? आम्ही इकडनं जवळपास एक 17-18 तारखेला निघू आणि आमचे जे गुरु आहेत, या सलमा गुरु जे आहेत, आमचे गुरु आहेत, आमचे काही गुरुबंधू आहेत, आमचे चेले नाती आहेत, हे सगळे मिळून आम्ही राम मंदिरासाठी आम्ही जाणार आहोत। आणि आता जे अक्षता बनवण्याचं काम चालू आहे हे कधीपासून चालू आहे? किती अशा तुम्ही पोटल्या बनवल्या आहेत? किती लोकांना वितरित करणार आहात? आता हे अक्षतांचे जे काम आहेत, हे अक्षताचं आम्ही 5 दिवसापासून सलग बांधतो आहे आणि हे 2,500 ते 3,000च्या वरती ह्या पोटल्या झालेल्या आहेत आणि ह्या आता आम्ही त्या राम मंदिराकडे देऊन, म्हणजे नाशिकचं आपलं जे काळा राम मंदिर आहे हे त्यांच्या वतीने आपल्याकडे आलेलं आहे, त्यांच्याकडे आम्ही हा सुपूर्द करणार आहोत। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।